ओम नमः शिवाय. नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला. व्यासजी सनतकुमाराला म्हणाले, हिरण्याक्षाचा वध झाल्यामुळे त्याच्या मोठ्या भावाने हिरण्यकश्यपूने काय केले याविषयी सांगा. आपल्या भावाचा वध झालेला ऐकून हिरण्यकश्यपू अतिशय क्रोधायमान झाला. त्याने सर्व देवांना वैष्णवांना त्रास देण्यास सुरुवात केली. जप, यज्ञ, याग, अनुष्ठाने सर्व बंद पाडली. हिरण्यकश्यपूने कठोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ब्रह्मदेव प्रगट झाले व वर मागण्यास सांगितले. हिरण्यकश्यपू म्हणाला, मला स्वर्ग, मृत्यू, पाताळात, दिवसा किंवा रात्री, वर किंवा खाली, तसेच आत किंवा बाहेर कोठेही मृत्यू नको, येऊ नये. ब्रह्मानी तसा वर दिला. वर मिळाल्यावर हिरण्यकश्यपू अतिशय उन्मत्त झाला. त्याने वैष्णवांचा, तपस्वी लोकांचा अतिशय छळ केला. सर्व देवता विष्णूंना शरण गेले. वैष्णवांनी कराल दाढा, तीक्ष्ण नखे असलेले नरसिंहरूप धारण केले. हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. दैत्यकुळात जन्म घेऊन देखील तो वैष्णव भक्त होता. विष्णूंचे सदैव नामस्मरण करत होता. त्याला ठार मारण्याचा प्रयत्न हिरण्यकश्यपूने केला, परंतु काही उपयोग झाला नाही. त्या समयी नरसिंह रूपाने विष्णू प्रकट झाले. त्यांनी हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतले आणि उमऱ्यावर बसून हिरण्यकश्यपूला मारून टाकले. प्रल्हादाने नरसिंह रूपात विष्णूंचे दर्शन घेतले. विष्णूंनी त्याला राज्यावर बसविले. अंधकाची तपश्चर्या आणि स्वैराचार वागणे. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, तुम्हाला अंधकाची हकीकत सांगतो. एके दिवशी अंधक आपल्या बंधूंबरोबर क्रीडा करीत होता. तेव्हा चुलत बंधूंनी त्याचा अतिशय अपमान केला. तू अंधळा आहेस, कुरूप आहेस, तुला राज्य मिळणार नाही असे सांगण्यात आले. अंधकारला अपमान सहन झाला नाही. त्याने वनात जाऊन कठोर अशी तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रगट झाले. अंधकाने वर मागितला, परस्त्री ही माते समान आहे, तिच्याबद्दल माझे मनात कामभावना निर्माण झाली तर शिवजींकडून माझा वध व्हावा. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले. अंधकाराला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. एके दिवशी अंधकाच्या मंत्र्याने अत्यंत लावण्यवती स्त्री पाहिली आणि तो वृत्तांत अंधकाला सांगितला. ती पार्वती होती. अंधकाच्या मनात पार्वतीबद्दल आसक्ती निर्माण झाली. मंत्री पुन्हा पार्वतीकडे गेले. त्यांनी अंधक हा श्रेष्ठ आहे हे पटवून दिले. शंकरांनी अंधकास निरोप पाठवला. तो निरोप मंत्र्यांनी अंधकास सांगितला. तो निरोप उलटसुलट ऐकल्याने अंधक अतिशय क्रोधायमान झाला. वीरकगळ व स्त्री सैन्याचे अंधक दैत्याबरोबर महायुद्ध. सनतकुमार व्यासांना म्हणाले, आपल्या मंत्र्याचे बोलणे ऐकून संतापलेला अंधक वीरांना घेऊन गुहेजवळ गेला. त्यावेळी शिवगणांनी त्यांना रोखले. अंधक व त्याचे सैन्य ऐकण्यास तयार होईनात. त्यामुळे दोघांकडून युद्धास सुरुवात झाली. शिवगणांनी दैत्यांना ठार केले. शिवजी या युद्धापासून दूर होते. शिवजी पार्वतीला म्हणाले, मी पाशुपत व्रताचे अनुष्ठान करण्यासाठी मी येथे आलो, परंतु तू येथे आल्यामुळे वारंवार विघ्ने येऊ लागली. मी अनेक दैत्यांचा वध केला. मी आता दुसरीकडे वनात जातो व पाशुपत व्रताचे अनुष्ठान करतो. एवढे सांगून पार्वतीची संमती घेऊन दुसरीकडे वनात गेले. इकडे पार्वती मंदार पर्वतावरील गुहेत राहून शिवजींच्या आगमनाची वाट पाहत होती. ती गुहेच्या आत एकटीच होती. शिवजीचा वीरक पुत्र म्हणजे वीरगण तिचे रक्षण करत होता. त्यावेळी अंधकाचे सैन्य लढावयास आले. वीरकने अनेक दैत्यांचा समाचार घेतला. शेवटी तोही गुहेच्या दाराजवळ मूर्छित होऊन पडला. कोणालाही आत जाता येईना. पार्वतीने ब्रह्मा, विष्णू, शिवजींचे स्मरण केले. अनेक जण स्त्री रूपात तेथे प्रकट झाले. पार्वतीने सर्व हकीकत सांगितली. स्त्रीरूप धारण केलेले सैन्य बाहेर पडले. त्यामुळे वीरकही जागा झाला. दैत्याच्या सैन्याचा पराभव केला. शंकर प्रगट झाले. अंधकाच्या दूताने शिवजींना पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. शिवजी अतिशय क्रोधायमान झाले. अंधकाचा पराभव व अंधक शिवजींचा सेवक बनला. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, अंधकास दूतातर्फे निरोप मिळाले. नंतर तो अतिशय संतापला. अंधक सैन्य घेऊन गुहेजवळ आला. शिवजींनीही आपल्या सैन्याला बोलावून घेतले. विधस नावाच्या दैत्याने मोठे पराक्रम करावयास सुरुवात केली. देव सैन्यावर हल्ला केला. त्यावेळी महादेव तेथे युद्धासाठी आले. त्यावेळी देवांना तेथे आधार मिळाला.
शुक्राचार्य सातत्याने मृत्यू पावलेल्या दैत्यांना जिवंत करत होते आणि ते पुन्हा देव सैन्याशी लढाई करत होते. देवांनी शुक्राचार्यांना बंदिस्त करून टाकले. अंधक आणि शिवजी समोरासमोर येऊन ठाकले. शिवजींनी त्याला आपल्या त्रिशूलावर वर उचलले. त्याने स्वतःच्या उद्धारासाठी शिवजींचे स्मरण केले आणि त्याला त्रिशूलावरून खाली उतरवले. तो शिवजींच्या आज्ञेत राहून त्यांची मनोभावे सेवा करू लागला. शिवजीने विरकाला गुहेवर पहारा करावयास सांगून ते पार्वतीला भेटावयास गेले. शिवजीने शुक्राचार्याला मायेने गिळून टाकले. व्यासाने सनतकुमारांना विचारले, शिवजींनी महाविद्वान शुक्राचार्याला युद्धाच्या वेळी गिळून टाकले तर मग पुढे काय झाले? अंधकाचा पराभव होत असताना तो शुक्राचार्याकडे गेला व मदत करण्यास सांगितले. शुक्राचार्यांना संजीवन विद्येचे वरदान हे शंकरांच्याकडून लाभलेले होते. अशा वेळी शंकरांच्या सेनेने मारलेल्या दैत्याच्या सैन्याला जिवंत कसे करावे असे त्यांना वाटू लागले. अंधकाने काकुळतीला येऊन केलेली विनंती ऐकून शुक्राचार्य हे दैत्यांना जिवंत करू लागले. दैत्य जिवंत होऊ लागल्यामुळे पुन्हा ते युद्धास सुरुवात करू लागले. त्यावेळी शिवजींनी नंदीला आज्ञा केली की तू शुक्राचार्याला उचलून इकडे आण. नंदीने आपल्याबरोबर अनेक गण घेतले आणि सर्वजण युद्धभूमीवर आले. तेथे देव व दैत्य यांचे मोठ्या प्रमाणात युद्ध होत होते. शुक्राचार्याच्या भोवती अनेक दैत्य उभे होते. नंदीने गणांना बरोबर घेऊन दैत्याचा पराभव केला व शुक्राचार्यांना पकडून शिवजींच्या समोर आणले. शिवजींनी शुक्राचार्याला पाहिले की हे दैत्य सैन्याला जिवंत करतात हे जाणले आणि शिवजींनी महान रूप धारण करून शुक्राचार्य यांना गिळून टाकले. शिवजींच्या स्तुतीने शुक्राचार्यांची मुक्तता. व्यासांनी विचारले, सनत कुमार, शिवजींनी शुक्राचार्यांना गिळून टाकल्यावर अंधकादी शक्तिशाली दैत्यांनी काय केले? सनत कुमार म्हणाले, शुक्राचार्य नाहीसे झाल्यावर अंधकाने आपल्या सैन्यास धीर दिला आणि सांगितले की तुम्ही घाबरू नका, प्राणपणाने युद्ध करा. शुक्राचार्य अतिचतुर आहेत, ते शिवजीच्या पोटातून प्रकट होतील. देवदानवांचे मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू होते. प्रचंड आवाज येत होता. तो आवाज शुक्राचार्य यांना शिवजींच्या पोटात ऐकू आला. शुक्राचार्य बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु बाहेर येता येईना. शुक्राचार्य यांनी शिवजींची स्तुती केली, मनोभावे प्रार्थना केली. तो शिवजींच्या शरीरातून बाहेर पडला. तो शुक्राणूच्या रूपात बाहेर आला, त्यामुळे त्याला शुक्र असे नाव मिळाले. शुक्राचार्य पुन्हा दानवांच्या सैन्यात येऊन मिसळले. अंधकाने शिवजींना मागितलेले वरदान. सनतकुमार म्हणाले, अंधक शिवजींच्या त्रिशूळावर अडकलेले होते. प्राण अगदी कंठाशी आला होता. तशाही परिस्थितीत त्याने शिवजींच्या 108 नावांचा जप केला, त्यामुळे तो मुक्त झाला. शिवजींना अंधकाची दया आली आणि त्यांनी त्याला त्रिशूळावरून खाली उतरवले. दिव्य अमृताच्या वर्षावाने त्याला अभिषेक केला आणि म्हणाले, अंधका, तू इंद्रिय दमन केले आहेस. तुझे शौर्य आणि धैर्य पाहून मी प्रसन्न झालो आहे. तू त्रिशूळावर होतास तरी सातत्याने माझी आराधना करत होतास, त्यामुळे तुझे पाप नाहीसे झाले. या तपामुळे तुला अगाध पुण्य लाभले. आता तू इष्ट वरदान मागून घे. अंधकाने जमिनीवर गुडघे टेकून शिवजींना नमस्कार केला आणि सद्गतीत तो म्हणाला, शिवजी, मी आपणास बोललो, आपला अपमान करण्याचा मी प्रयत्न केला तरी क्षमा करा. अनन्य भावाने मी तुम्हाला शरण आलो आहे, माझे रक्षण करा. पार्वती मातेच्या बद्दल माझ्या मनात नेहमी गौरव राहो. तुमच्या गणाबरोबर राहण्याची माझी इच्छा आहे. माझ्या मनातील दैत्य भावना नाहीशी हो. माझे सर्वार्थाने कल्याण हो असा वर द्या. शिवजींनी वरदान दिले आणि अंधकाला कळले की शिव आणि पार्वती आपले माता पिता आहेत. जय जय रघुवीर समर्थ.